तर नमस्कार मित्रांनो, आनंदीच्या आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की शिर्के साहेब हे त्यांच्या घरी एका जेवणाच्या टेबलवरती जेवण करत असतात. त्याच वेळेस त्यांच्या लक्षात येतं की घरातील नौकराने जो उद्योग करून ठेवला आहे ते त्यांच्या लक्षात येतं. मात्र तो नौकर रडून त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न करत असतो की साहेब मी काही केलं नाही, मला माफ करा. त्यावरती शिर्के साहेब म्हणत असतात की आपल्यात माणसानं अशी गद्दारी केल्याच्या नंतर कसं बरं आपण त्याला माफ केलं पाहिजे. त्यावरती तिथे असलेला त्यांचा पी देखील म्हणतो की आम्हाला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती की तू एवढा गद्दारीवाणी वागशील. त्याच वेळेस शिर्के साहेब म्हणू लागतात की तुला मी आता एक अशी शिक्षा सुनावणार आहे की तू आता इथं काम करणार नाहीस. त्यावेळेस तो नौकर रडत असतो आणि म्हणतो की मी जर कामावरून निघलो तर माझ्या घरातला खर्च कोण करेल, मी एकटाच कमवत आहे, माझ्या आईला देखील दवाखाना करावा लागतो आणि माझ्या मुलाच्या शिक्षणाचा पण खर्च असतो. त्यावरती शिर्के साहेब म्हणू लागतात की आता इथून पुढं तुझ्या घरातली जिम्मेदारी मी घेतो, तुझ्या आईचा दवाखाना पण मी करतो आणि तुझ्या मुलाच्या शिक्षणाची पण जबाबदारी माझी आहे. त्यावेळेस तिथं असलेल्या त्या नौकराची वाईफ मिसेस देखील तिथंच असते. त्यावेळेस ती म्हणते की तुम्ही जे शिक्षा सुनावताल आम्हाला त्याची काही देखील अडचण नाही आहे, तुम्ही म्हणताल त्यामध्ये आम्ही राजी आहोत. त्यावेळेस शिर्के साहेब म्हणतात की ठीक आहे, तर या दोघा जणांना पण जेवण झाल्याशिवाय इथून जाऊ देऊ नका. असं म्हटल्यानंतर शिर्के साहेब तिथून निघून जातात. इकडे घरी आनंदी आणि आर्ची या दोघीजणींनी जे काही साहेबांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांनी धिंगाणा केलेला असतो त्याची खबर इकडं आबांना कळलेली असते. आर्ची आणि आनंदी दोघीजणी घरी आल्याच्या नंतर आबा मात्र दोघीजणींना खूप रागाने बोलत असतात. आबा हे आनंदीला म्हणत असतात की आनंदी आता तू हात पुढं कर, मी तुला छड्या मारणार आहे. आनंदी घाबरतच तिचे हात पुढं करते. तिला वाटतं की आता आबा खूपच तिला मारतील. मात्र त्याच वेळेस आबा त्यांच्या हातात असलेल्या साखरेच्या डब्यातून थोडीशी साखर घेऊन तिच्यात तोंड भरवतात. त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की मी आता नक्कीच परीक्षेमध्ये पास झालेली आहे वाटतं. त्यावेळेस ती म्हणते की आबा मी पास झाले आहे का? आणि सर्वजण एकदम हसायला लागतात. ते म्हणतात आनंदी अगं आम्ही तुझी मजा घेतली, आम्हाला वाटलं की तू काय विचार करतेस हे बघावं. त्यावेळेस तिथं असलेले सर देखील उपस्थित असतात. सर म्हणतात की अगं आनंदी तू फक्त पासच झाली नाहीस तर केंद्रातून पहिला नंबर तुझा आलेला आहे. त्यावेळेस त्यांना सगळ्यांनाच अजून आनंद होतो. आबा हे सगळं झाल्याच्या नंतर सगळे हासिक मजाकमध्ये असतात आणि त्यावेळेस आबा शिक्षकाला म्हणतात, सरला म्हणतात की आजकाल लोकांना मुली म्हणजे डोक्यावर वजा असल्यासारखं वाटतात, पण तुम्ही बघितलंत ना माझ्या मुली एकदम बँकेच्या अकाउंट असल्यासारखं आहेत. त्यावरती आनंदी हसू लागते. आर्ची म्हणते की मी सेविंग अकाउंट आहे आणि माझ्या अकाउंटमधनं नेहमीच खर्च होत असतो. त्यावेळी सगळेजण एकदम हसू लागतात. मात्र त्याच वेळेस सर म्हणतात की ते सगळं बरोबर आहे, पण आज आर्ची आणि आनंदी या दोघीजणी कॉलेजला आल्या नाहीत. त्यावेळेस आर्ची आणि आनंदीच्या चेहऱ्यावर टेन्शन येतं. आबा देखील त्यांच्याकडं एकटक विचाराने बघू लागतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओत.